सध्या अधिक महिना सुरू आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने अधिक महिन्यानिमित्त पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या 6 दिवसामध्ये जवळपास 3 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा मंदिर समितीकडून सांगण्यात येत आहे। आपण एकत्रित पाहिलं तर 1 लाख लोकांनी पदस्पर्श दर्शन घेतलेलं आहे आणि 2 लाख लोकांनी मुखदर्शन घेतलेलं मंदिर समितीकडून सांगण्यात येतं। आपण एकंदरीत पाहू शकता की हाच तो CCTV कॅमेरा आहे की त्यामधून पदस्पर्श दर्शनाचं काउंटिंग केलं जातं आणि बाहेरच्या बाजूला मुखदर्शनाच्या ठिकाणी सुद्धा कॅमेरा बसवले असते। त्या ठिकाणी जवळपास 2 लाख भाविकांनी दर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण बघितलं तर गेल्या 6 दिवसामध्ये 3 लाख भाविकांना दर्शन घेतलं असं आपल्याला पाहायला मिळतंय। अधिक महापुरुषोत्तम मासामध्ये 27 मे रोजी एकादशी आहे, ती सर्वात मोठी एकादशी असल्याचं मानलं जातं। त्यावेळेस 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतील असा दावा सुद्धा मंदिर समितीकडून करण्यात येत आहे आणि त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने दर्शन रांग असेल, दर्शन रांगेमध्ये सुद्धा भाविकांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी ठिकाणी कूलर सुद्धा लावण्यात आले आहे, थंड पाण्याची सोय करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत अधिक मासामध्ये एकादशी असल्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व मानलं जातं। या वारकरी संप्रदायामध्ये अधिक मासाला पुरुषोत्तम मासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत मंदिर समितीच्या वतीने पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सोयी सुविधा आणि सुलभ दर्शन सुद्धा देण्यात येत असल्याचं आपल्याला सांगण्यात येत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।